तुझे आजोबा राजकारणातलं खूप मोठं प्रस्थ होतं, त्यामुळे जिल्ह्यातलं सत्ता केंद्र या घरात होतं। त्याच सत्तेची, पैशाची नंदाक्कांना लहानपणापासूनच हाव होती। त्यांना स्वतःला राजकारणात यायचं होतं, पण आजोबांचा त्या गोष्टीला विरोध होता। नंदाक्का एका अशा माणसाच्या प्रेमात पडल्या जो व्यक्ती तुझ्या आजोबांना कधीच आवडला नव्हता। त्याच काळात तुझ्या आजोबांचा निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे ते खूप खचून गेले होते। पण पुन्हा राजकारणात उभं राहण्यासाठी त्यांनी नंदाक्कांकडे मदत मागितली, पण मदतीऐवजी तिने आजोबांचा अपमान केला आणि तिने त्यांच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही आयुष्यात पुढे कधीच जिंकणार नाही। त्यानंतर त्यांनी आजोबांचा शब्द मोडत त्यांच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करून निघून गेल्या। मग आजोबांनी अमेरिकेत शिकणाऱ्या तुझ्या वडिलांना म्हणजेच भैयासाहेबांना भारतात बोलावून घेतलं। मग आजोबांनी तुझ्या बाबांनी मिळून पुढच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आणि तुझ्या बाबांमुळे आजोबा पुन्हा एकदा निवडणुकीत जिंकून आले। आजोबांचा हा विजय पाहून नंदाक्कांना मोठा धक्का बसला। वडील आणि भाऊ पुन्हा सत्तेत आल्याचं पाहून तिने स्वतःच्या नवऱ्याला सोडलं। मोक्षाने मॅडेला घेऊन त्या पुन्हा माहेरी निघून आल्या, पण आजोबांना तिच्या स्वार्थी स्वभावाची कल्पना होती, त्यामुळे त्यांनी तिला घरात थारच दिला नाही। घरात परत शिरण्यासाठी नंदाक्का कोणत्याही थराला जायला निघाल्या आणि त्यातूनच तिने एक भयानक कट रचला। माझ्या बापांनी मला संपत्तीतून डावललं आणि विश्वंभरला गादीवर बसवलं। तेव्हा जो माझा संताप झालाय ना, तो आजतागायत आहे। आणि म्हणून मी ठरवलं, ह्या पटलावरची राणी फक्त मीच असणार आहे। आणि एक दिवस देवघरातल्या दिव्यामुळे पडद्याला आग लागली। ती आग वाढतच गेली आणि शेजारी असलेल्या स्टडी रूमला तिने वेढा घातला। त्या स्टडी रूम मध्ये तुझे आजोबा आणि विश्वंभर भैया बसला होता, त्यांची मीटिंग सुरू होती। तो अपघात नव्हता मॅडी, ती आग मीच लावली होती। पडदे मीच पेटवले होते आणि शांतपणे किचनमध्ये निघून गेले। मला वाटलं होतं दोघंही तिथेच संपतील आणि माझा मार्ग मोकळा होईल। त्या आगीने बाबा होरपळून गेले, पण आत विश्वंभर भैया पण अडकला होता। त्याचा आवाज ऐकून नंदाक्का पळत सुटली। आम्ही सगळे तिच्या मागे धावत गेलो। ती जीवाच्या आकांताने विश्वंभर भैयाला हाका मारत होती आणि कसलाही विचार न करता क्षणार्धात तिने त्या आगीत उडी घेतली आणि विश्वंभर भैयाला तिथून बाहेर काढलं। माझ्या बापाबरोबरच मला विश्वंभरला तडफडून मरताना पाहायचं होतं, पण दुर्दैवाने पृथ्वी आणि नोकर तिथे आले आणि मला नाटक करावं लागलं। आगीत उडी घेऊन मी विश्वंभरला वाचवलं। त्या अपघातात माझा पाय भाजला। विश्वंभरला वाचवल्याचा पश्चाताप मला आजही होतोय। तो तेव्हाच जर संपला असता ना, तर आज या सगळ्या साम्राज्याची मालकीण फक्त मीच असते, फक्त मी। त्या दिवसापासून विश्वंभर भैया नंदाक्काला आईचा दर्जा देतो। तुम्हाला नेहमी सांगतो, जन्म देणारी आई गेली, पण जीव वाचवणारी आई नंदाक्काच आहे। आणि तेव्हापासून विश्वंभर मला आईचा दर्जा द्यायला लागला। माझा शब्द त्याच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ आहे। मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत तुला कुणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही मॅडी। विश्वंभरच्या बायकोला आणि मुलीला मीच त्याच्यापासून तोडलंय। तो माझ्या मुठीत आहे आणि कायमच राहील। काही असो, नंदाक्का तुझ्या बाबांचा चांगल्याचा विचार करत असेल यावर माझा विश्वास नाही, कारण तुझ्या आई बाबांच्या सुखी संसारात विष कालवणारी हीच ती नंदाक्का। त्यांनीच तुझ्या आई बाबांना एकमेकांपासून दूर केलं। अपर्णा, काकू आई बद्दल पण सांग ना मला प्लीज, कशी होती माझी आई? अपर्णा बासा, यापुढे तू एक शब्दही बोललीस ना तर आपलं नातं संपलंच म्हणून समज। काका प्लीज मला सांग ना, खरंच माझ्या आई बाबांमध्ये फूट पाडायला आत्या जबाबदार आहे? म्हणजे माझी आई आत्यामुळे मला सोडून गेली? प्लीज सांग ना। श्रावणी, बघ यापेक्षा जास्त मी तुला काही नाही सांगू शकत।
वेळ आली की तुला आपोआप सगळं कळेलच. पण काका श्रावणी, म्हणजे आईबाबांमध्ये सगळं नीट होतं, पण आत्या तिने त्यांच्यात विष पेरलं. का केलं असेल तिने असं? माझ्या आईने खरंच किती सोसलं असेल, किती छळ मांडला असेल या बाईने तिचा. श्रावणी, हाऊस भागली. माझ्या मुलाला घराबाहेर काढायला निघाली होतीस ना, पण काय झालं? आले मी परत. तू कितीही हातपाय झाडलेस ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. आणि अलकनंदाचा माज उतरवणारा अजून जन्माला यायचा आहे. तू राणी असल्याचा भ्रम आता लवकरच तुटणार आहे आत्या, कारण मला आता तुझा खरा चेहरा व्यवस्थित कळलाय. माझ्या बाबांच्या साध्या भोळ्या स्वभावाचा असा फायदा करून घेताना लाज नाही वाटली का ग तुला? त्यांना ब्लॅकमेल करून तुझ्या खोट्या खोट्या अश्रूंचा खेळ मांडून फसवत आलीस त्यांना. त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या विश्वासाचा असा फायदा उचललास. काहीच नाही वाटलंय सगळं करताना? कसलं प्रेम आणि कसला विश्वास. तुझ्या बापाचं ते आंधळ प्रेम गेलं खड्ड्यात. श्रावणी, कळलं ना? एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला सगळं कळलंच आहे ना, तर मी तुला सांगते, मी ना तुझ्या बापाची आहे, ना तुझी आहे, ना या कुटुंबाची. मला फक्त माझा हक्क हवाय आणि सत्ता, आणि त्याकरता मी कुठल्याही थराला जाऊ शकते. विश्वंभर राजे शिर्के सारखा हुशार माणूस जो राज्यावर कंट्रोल करतो, तो माझ्या समोर आला ना की त्याचा कंट्रोल माझ्या हातात असतो. तुझी नियत आता मला चांगलीच कळली आत्या. माझे बाबा जरी सरळ मार्गी मान खाली घालून चालणारे असले ना, तरी त्यांच्या वाटेत येणारा प्रत्येक काटा कसा उचलून बाजूला फेकून द्यायचा ना, ते मला चांगलंच माहिती आहे. तू त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवलीस, पण आता लक्षात ठेव, त्यांच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे. हो, पण जे व्हायचं ते होणारच.